अंडा तवा फ्राय करण्यासाठी आपण इथे अंडी उकडत ठेवलेली आहे, त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे। अंडी आपली उकळून झाली आहेत। आता मी इथे एक तवा ठेवला आहे आणि अंड्याचे दोन दोन भाग करून एका तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपण ना फ्राय करायचं, म्हणजे दोन्ही साईडने आपण ही अंडी फ्राय करून घ्यायची। छानपैकी असा त्याला कलर आला पाहिजे। इथे पाहू शकता तुम्ही, खूप छान असा त्याला कलर आला आहे, म्हणजे आपली अंडी फ्राय करून झाली आहेत। आता मी ती अंडी एका डिशमधून काढून घेणार आहे आणि त्या तव्यामध्ये एक चमचा तेल घालून त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेणार आहे। फ्राय केलेली अंडी मी एका डिशमध्ये काढून घेतली आणि कांदा टॅमॅटोमध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे, मालवणी मसाला आणि इथे मीठ मसाला घालून हा आता कांदा टॅमॅटो परतून घ्यायचा छानपैकी असा। चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता आपण जी फ्राय केलेली अंडी आहेत ना, ती त्याच्यामध्ये घालायची आहेत आणि छानपैकी असं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची। ते पाहू शकता तुम्ही, मी मिक्स करून घेतलेली आहे। आता त्याच्यावरती ना थोडीशी आपण ना बारीक चिरून अशी कोथिंबीर घालायची, म्हणजे चवीला खूप छान अशी लागतात आणि दिसायला पण खूप छान अशी लागतात। पाहू शकता तुम्ही, इथे मी कोथिंबीर घातलेली आहे। बघा किती छान अशी झालेली आहेत आणि आता ही कोथिंबीर घातल्यानंतर मी छानपैकी अशी परतून घेणार आहे, म्हणजे कसं सगळ्या अंड्यांना आपल्याला मसाला पण लागतो आणि ती कोथिंबीरचा वास पण छान येतो। आता हे बघा, आपली तवा फ्राय अंडी झालेली आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ना, ती तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।